आषाढी वारीला सुरुवात झालेली आहे, त्यामुळे महाराष्ट्रात आता सर्वत्र भक्तिमय आणि माऊलीच्या रंगात न्हाऊन निघालेलं वातावरण सध्या पाहायला मिळतंय. आषाढी वारीचं औचित्य साधून रुद्रा एंटरटेनमेंट स्टुडिओज प्रस्तुत डंका हरिनामाचा हा चित्रपट येत्या 19 जुलैला प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. या चित्रपटात सुप्रसिद्ध अभिनेता सयाजी शिंदे, अविनाश नारकर, अक्षया गुरव, रसिका सुनील, किरण गायकवाड, प्रियदर्शन जाधव, महेश जाधव आणि त्याचबरोबर मुख्य भूमिकेत अनिकेत विश्वासराव तुम्हाला दिसणार आहे. तर काय आहे या चित्रपटाची कथा, कलाकार या चित्रपटाविषयी त्यांच्या भूमिकेविषयी काय म्हणतायत पाहूयात. नमस्कार. आमचे निर्माते रवींद्र फड आणि लेखक दिग्दर्शक श्रेयस जाधव यांचा हा डंका हरिनामाचा हा चित्रपट येत्या 19 जुलैला आषाढी एकादशीचा सुमुहूर्त साधून सगळ्या चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होतो आहे. तर मी सगळ्या प्रेक्षकांना आवाहन करेन की हा चित्रपट नक्की जाऊन बघा. आमच्यासाठी सुवर्णसंधी ही आहे की माहोल सगळा भक्तिमय झालेला आहे. संपूर्ण हरिनामाचा जयघोष सगळीकडे होतो आहे आणि त्या हरिनामामध्ये एक खूप सकारात्मक आणि खूप सात्विक अशी एक ऊर्जा आहे. ती ऊर्जा या चित्रपटाच्या निमित्ताने आम्हाला संपूर्ण जनमानसामध्ये आणि समाज मनामध्ये प्रसारित करण्याची संधी या चित्रपटाच्या निमित्ताने आम्हाला लाभलेली आहे. तुम्ही सोशल मीडियावरती या चित्रपटाची गाणी आमची पाहिली असतीलच. ती गाणी ऐकल्यानंतर तुमच्या मनामध्ये एक आनंदची तरंग उमटायला नक्की सुरुवात होते. सो हा चित्रपट हा नुसता भक्तिप्रधान असा चित्रपट नाही आहे. हा चित्रपट कंप्लीट एंटरटेनमेंट पॅकेज आहे. चित्रपटाबद्दल एका वाक्यात मला सांगायचं झालं तर मी असं म्हणेन की अतिशय श्रद्धावान, निष्ठावान अशा सत्कर्मी लोकांनी आपल्या हरिनामाचा डंका करून दुष्कर्मी लोकांचा कर्कश गोंगाट चिरडण्याचा, दडपण्याचा केलेला सशक्त प्रयत्न म्हणजे डंका हरिनामाचा. आणि आपण ते सगळेच जाणतो, हरिनामाचा हा नेहमी गजर असतो की जो खूप मधुर असतो, खूप सोज्वळ असतो, खूप शांत असतो. पण हा डंका आहे, हा कशासाठी आहे तर सध्या वाईट गोष्टींचा कर्कश गोंगाट खूप वाढलेला आहे. तर त्या गोंगाटाला चिरडण्यासाठी, दडपण्यासाठी म्हणून आता चांगल्या गोष्टींचा डंकाच माजवला गेला पाहिजे. म्हणून हा डंका हरिनामाचा आहे असं मला वाटतं. प्रत्येकानं आपला विठ्ठल शोधावा. सगळा विठ्ठल हा एक रूप आहे. मग ते निसर्गाचं आहे का, समाजाचं आहे का, सत्सद्विवेक बुद्धीचा आहे. एक एंटरटेनमेंट असलेला हा सिनेमा आहे. प्रत्येक वारकऱ्याने, शेतकऱ्यानं, विठ्ठल भक्ताने बघावा असा सिनेमा आहे. 19 तारखेला रिलीज होतो आहे. रवी फाड हे निर्माते आहेत आणि श्रेयस जाधव डिरेक्टर आहेत. अतिशय सुंदर सिनेमा आहे, सगळ्यांनी जरूर बघा. आणि मी पण त्याच्यात एक छोटी भूमिका साकारतो. भूमिकेविषयी सांगायचं म्हटलं तर सनी नावाचं जे कॅरेक्टर आहे किरण करतो आहे, त्याचा एक गावाकडचा एक मित्र असतो जो त्याच्या खूप काही गावातले कांड मस्ती करत असतो, त्याच्यात तो समाविष्ट असतो. असं एक छोटंसं कॅरेक्टर आहे माझं. पण मजा आली मला काम करताना. आणि दुसरी गोष्ट की सिनेमा हा खूप म्हणजे विठ्ठल हा आपल्या अखंड महाराष्ट्राच्या काळजाचा, म्हणजे विठ्ठल हा खूप लोकांच्या आणि जवळचा इमोशनचा भाग आहे. त्याचीच एक किनार असलेला, इमोशनचा किनार असलेला हा एक सिनेमा आहे जो की म्हणजे आत्ताची तरुणाई असेल किंवा पिढीजात जी आपली भक्ती आहे, शक्ती आहे, याचा एक काय म्हणतात त्याला, एक सांगड घालून आत्ताच्या जमान्यात बनवलेला हा सिनेमा आहे. सो खूप मजा आली काम करताना. आणि ही सगळी एवढी मोठी टीम आणि सगळ्यांचेच अगोदर खूप कामं आहेत मोठी. सो मी एक त्यामध्ये छोटा एक भूमिका आहे माझी. सो मी सगळ्यांना निवेदन करेन की 19 जुलैला चित्रपटात गृहात जाऊन नक्की बघा डंका हरिनामाचा. खूप भारी फिल्म झाली आहे. आणि आत्ता जस्ट वारीचं पण वातावरण चालू आहे. सो ते पण आहे. आषाढी एकादशी आहे 17 तारखेला. सो तो एक टच आहे आमच्या सिनेमाचा. सो मी तुम्हा सगळ्यांना पुन्हा एकदा निवेदन करेन की 19 तारखेला थिएटरमध्ये जाऊन नक्की बघा डंका हरिनामाचा. नमस्कार, मी अक्षया गुरव आणि डंका हरिनामाचा हा आमचा नवीन चित्रपट रिलीज होतो आहे 19 जुलैला. तर प्लीज सगळ्यांनी हा चित्रपट बघायला जा.
त्याचं कारण असं आहे, कारण ह्या चित्रपटात तुम्हाला खूप चांगली स्टारकास्ट बघायला मिळणार आहेत, चांगले कलाकार आहेत ह्या फिल्ममध्ये. ॲक्शन आहे, प्रेम आहे आणि भक्तीसुद्धा आहे, कारण विठ्ठलावरची फिल्म आहे. तर लोकांना असं वाटतं नेहमी की विठ्ठलावरची फिल्म आहे, विठ्ठल रुक्मिणीवरची फिल्म आहे, तर ही देवाचीच फिल्म आहे का? तर असं अजिबात नाही आहे. जेवढं देवाची भक्ती त्याच्यामध्ये आहे, दाखवली गेली आहे, तेवढीच ह्या फिल्ममध्ये तुम्हाला बाकी गोष्टीसुद्धा बघायला मिळणार आहेत. हा कंप्लीट फॅमिली पॅकेज, म्हणजे फॅमिलीने जाऊन बघण्याची खरं तर ही फिल्म आहे. टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पाहत रहा टाइम्स डिजिटल.